नमस्कार, केडीएम न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. तर आपण आलो आहोत आता डॉक्टर जगदाळे मामा हॉस्पिटल बार्शी, डॉक्टर साळुंखे यांच्याकडे. तर एक कृत्रिम सांधेरोपण काय आहे त्याविषयी माहिती आपण जाणून घेणार आहोत. तर सर नमस्कार, मी डॉक्टर अभिजित सुनील साळुंखे. मी सध्या बार्शी येथील जगदाळे मामा हॉस्पिटल येथे काम करत आहे. माझं शिक्षण MBBS MS ऑर्थोपेडिक्स झालेलं आहे आणि माझं विशेष प्रावीण्य हे कृत्रिम सांधेरोपण आणि कॉम्प्लेक्स ट्रॉमा केसेस मध्ये आहे. तर सध्या जे आपण प्रश्न विचारतात, जे आम्हाला प्रश्न विचारले जातात की कृत्रिम सांधेरोपण म्हणजे काय, याबद्दल मी तुम्हाला आज माहिती देणार आहे. तर कृत्रिम सांधेरोपण ही शस्त्रक्रिया अशा पेशंट्स वरती किंवा अशा रुग्णांवरती केली जाते ज्यांचे गुडघ्याचे किंवा खुब्याचे हे सांधे खराब झालेले आहेत. सांधे खराब होणं म्हणजे काय, तर आपल्या सांध्याच्या भोवती मऊ गादी असते, जेणेकरून आपलं हालचाल करताना सांध्याची दुखणं कमी असतं, कमी राहतं. जसं जसं आपलं वय वाढत जातं तसं तसं ही जी मऊ गादी असते सांध्यामधली ती खराब होत जाते. त्याच्यामुळे आपल्या सांध्याची गादी झिजल्याच्या नंतर हाडाला हाड घासून जेव्हा आपण बस उठ करतो, जमिनीवरती बसतो, मांडी घालतो किंवा वॉशरूम साठी खाली बसतो, तेव्हा प्रचंड वेदना होत असतात पेशंटना आणि त्यांचे सांधे तेव्हा आपण म्हणतो की खराब झालेले आहेत. किंवा सांध्यामधून आवाज येणं, कटकट वाजत राहणे, काठी घेऊन चालल्याशिवाय चालता न येणे, अशा रुग्णांना आपण म्हणतो की त्यांना सांधेदुखीचा त्रास आहे. आता हे कृत्रिम सांधेरोपण कोणी करावं, कोणी केलं पाहिजे? तर ज्यांचे सांधे खराब झालेले आहेत वयानुसार दोन प्रकारचे संधिवात असतात. एक असतो तो वयामुळे होणारी सांध्याची झीज. त्याच्यामध्ये हे पेशंट्स जे असतात जनरली 50-55 वर्षाच्या नंतरचे असतात. अशा पेशंट्सचे सांधे खराब झालेले असतात, त्यामुळे त्यांना कंटिन्युअस गुडघे किंवा खुबे त्यांचे दुखत असतात. अशा पेशंट्ससाठी आम्ही कृत्रिम सांधेरोपण सांगतो. आणि दुसरा एक प्रकार असतो ज्याच्यामध्ये जन्मताच पेशंट्सना संधिवात किंवा आमवात असे प्रकारचे आजार असतात, त्यांचे पण सांधे लवकर वयामध्ये खराब होतात. अशा पेशंट्सना गोळ्या, औषधं किंवा कुठल्याही प्रकारच्या जे पॅथी असतात वेगळ्या ॲलोपॅथी सोडून, त्यांच्या उपचारामुळे फरक पडत नसतो. अशा पेशंट्सना आम्ही कृत्रिम सांधेरोपण करण्याचा सल्ला देतो. कृत्रिम सांधे जे बसवले जातात किंवा कृत्रिम सांधेरोपण केलं जातं, त्याच्यानंतर हा किती दिवसांनी चालायला पाहिजे, किती दिवसांनी चालता येतं पेशंटला? हा सगळ्यात कॉमन प्रश्न आहे जो आम्हाला विचारला जातो की डॉक्टर, ऑपरेशन नंतर मला किती दिवसामध्ये चालता येईल. कारण बऱ्याच पेशंट्सना भीती असते आणि बरेच त्यांना भीती दाखवतात लोक आजूबाजूचे की ऑपरेशन झाल्याच्या नंतर तुला चालता येणार नाही किंवा तुम्हाला मांडी घालून बसता येणार नाही किंवा आहे एवढं चालतंय तेवढं पण चालता येणार नाही. तर मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून आज सगळ्यांना सांगू इच्छितो की आता जे कृत्रिम सांधेरोपण आहे हे बरंच ऍडव्हान्स टेक्निक झालेलं आहे आणि बाहेरच्या देशामध्ये बनवलेले सांधे जे असतात ते अतिशय चांगल्या प्रकारचे असतात आणि ते ऑपरेशन झाल्याच्या नंतर पेशंट दुसऱ्या दिवशीपासून आपल्या पायावरती वजन देऊन चालू शकतो. त्याची भूल उतरल्याच्या नंतर जो दुसऱ्या दिवशी आम्ही पेशंटला उभा करतो आणि स्टेप बाय स्टेप फिजिओथेरपीनी पेशंट पहिल्यासारखे चालू शकतात आणि तेही पूर्ण वेदनामुक्त होऊन जातात आणि व्यवस्थित चालू शकतात. त्यामुळे तुम्ही तुमचं डेली रुटीन फॉलो करू शकता. ऑपरेशन नंतर लगेच दुसऱ्या दिवशी चालू शकता आणि पुढच्या 15 दिवसामध्ये तुमचे टाके काढल्याच्या नंतर तुम्ही वापस कामावरती जाऊ शकता. आता एक कृत्रिम सांधेरोपणामध्ये सांधा कुठला वापरावा असं? तर दोन प्रकारचे सांधे असतात, भारतामध्ये बनलेले सांधे आणि बाहेरच्या देशामध्ये बनलेले सांधे. तर हाही प्रश्न आम्हाला बऱ्याच वेळा विचारला जातो की कुठले सांधे माझ्यासाठी चांगले आहेत. तर जे बाहेरच्या देशामधले सांधे असतात हे जास्त अॅनाटॉमिकल असतात किंवा जास्त आपल्या मानवाच्या शरीरासारखे बनलेले जास्त असतात. त्यामुळे बाहेरच्या देशातले सांधे वापरले तर तुम्ही लवकरात लवकर पाय वाकवू शकता किंवा सरळ चालू शकता. सांधेरोपण केल्याच्या नंतर सगळ्यात मोठा फायदा हा दोन होतो. तुमचे जे पाय वाकडे झालेले असतात किंवा पायाला जो बाक आलेला असतो तो सरळ होतो आणि तुम्ही वेदना रहित, म्हणजे तुमची पेन किलरच्या ह्याच्यातून सुटका होते. काही पेशंट बरेच वर्ष पेन किलर्स खात असतात, पेन किलर खाल्ल्याशिवाय काही लोकांना झोप येत नाही. तर अशा सर्व पेशंट्ससाठी सांधेरोपण हा चांगला पर्याय आहे
आणि तुमच्या माध्यमातून मी त्यांना आज सांगू इच्छितो की हे ऑपरेशन्स अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने केले जातात आणि हे जे मनामध्ये भीती असते लोकांच्या की ऑपरेशन झाल्याच्या नंतर चालता येणार नाही किंवा बसून करता येणार नाही, हे सर्व चुकीचं आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांना जर असं कोणी त्रस्त असेल तर तुम्ही त्यांना जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये मला दाखवायला सांगा आणि आपण पुढचा त्यांचा प्रवास अधिक सुखर कसा होईल ते आपण पाहूया. आता बरेचसे पेशंट पुणे, मुंबई, सोलापूर या ठिकाणी जात होते पहिले, आता हे तुमच्याकडे येण्यासाठी सुरू झालेले आहेत. तर बार्शी मध्येच जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये आपण काम करत आहात, तर तुमच्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करावे का? बार्शीमध्ये ऑपरेशन का करावं हा प्रश्न बऱ्याच रुग्णांचा असतो. तर सगळ्यात महत्वाचा फायदा बार्शीमध्ये ऑपरेशन करण्याचा हा आहे की जेवढा खर्च तुमचा इथून पुण्याला किंवा मुंबईला जाण्यामध्ये होणार आहे ती खर्चाची आणि वेळेची बचत होणार आहे. प्लस तुम्हाला जे डॉक्टर म्हणजे मी स्वतः ऑपरेशन करतो त्यामुळे मी तुम्हाला 24 तास इथे अवेलेबल आहे आणि जे तुम्हाला छोट्या छोट्या अडचणी असतात पेशंट्सना, हे मिळत नाही ते मिळत नाही, बार्शीमध्ये तुम्हाला असं पुण्यासारखं वातावरण नसणार की इथे सर्व गोष्टी तुम्हाला एका ठिकाणी अवेलेबल आहेत आणि डॉक्टर तुमच्यासाठी 24 तास अवेलेबल असतात आणि सर्व माहिती पेशंट्सना व्यवस्थित दिली जाते. असं नाही की तुम्हाला न सांगता काही गोष्टी केल्या किंवा असं पारदर्शकता जी आपण म्हणतो किंवा विश्वासार्हता जी म्हणतो आपण ती बार्शीमध्ये तुम्हाला जास्त बघायला मिळेल. माझा एक शेवटचा प्रश्न की आता सध्या हिवाळ्यामध्ये संधिवाताच्या पेशंट्स भरपूर असतात, संधिवाताच्या पेशंटनी काय काळजी घ्यावी? तर संधिवाताचा जो त्रास असतो हा हिवाळ्यामध्ये किंवा थंडीच्या दिवसांमध्ये जास्त वाढलेला दिसून येतो. कारण अशा जेव्हा टेम्परेचर कमी होतं तेव्हा ऑटोमॅटिक जे शरीरातला संधिवात असतो तो वाढलेला असतो. त्यामुळं सकाळी अशा पेशंट्सनी थंडीपासून आपलं रक्षण करणे गरजेचं आहे. स्वेटर घालणे, कानटोपी घालणे, सकाळी उठल्याच्या नंतर 10 मिनिटं का होईना आपले हात आणि पाय गरम पाण्यामध्ये बुडवून शेकणे, अशा प्रकारची काळजी घेणे गरजेचं आहे. बाहेर पडताना नेहमी जे घरामधली फरशी असते ते थंड असते, त्यामुळे तुम्ही घरामध्ये स्लीपर किंवा मोजे घालून फिरू शकता आणि तुमचे जे संधिवाताचे जे औषधं असतात ते न चुकवता रेग्युलरली घेणे, तुमच्या डॉक्टरांना भेटणे आणि त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहणे स्पेसिफिकली हिवाळ्याच्या दिवसांमध्ये गरजेचे असते. माझा एक लास्ट प्रश्न होता की हे जे आता गुडघ्याचे वाट्या खराब झाल्या म्हणतो आपण मराठीमध्ये, की गुडघ्याच्या वाट्या झालेल्या, तर ह्याला शासकीय योजनेचा काही फायदा होतो का? जन आरोग्य योजना आहे, आपले जन आरोग्य आणि अजून एक योजना आहे नवीन आयुष्यमान भारत, याचा या कृत्रिम सांधेसाठी काय फायदा होतो का? नाही, सध्या तरी जे इंडिपेंडंट हॉस्पिटल्स आहेत अशा हॉस्पिटल्सच्या ठिकाणी असे ऑपरेशन्स योजनेमध्ये होत नाहीत. अशा प्रकारच्या ऑपरेशन म्हणजे कृत्रिम सांधेरोपणाचे ऑपरेशन फक्त मेडिकल कॉलेजेस अटॅच हॉस्पिटल्स म्हणजे जे जिल्हा रुग्णालय आहेत अशा ठिकाणीच अशा प्रकारचे ऑपरेशन होतात. धन्यवाद सर. थँक्यू. माझं नाव गीता धनेश परमार, वय 59, राहणार परंडा, जिल्हा धाराशिव. तुम्हाला काय त्रास होता? मला 2005 पासून दोन्ही गुडघ्याचा त्रास होता, दोन्ही पायाच्या शिऱ्या दुखत होते. त्याच्यानंतर मी सारखी हे जंडू बाम लाव, दुसरे बाम लाव, पेन किलर खाव, तसं करत करत इतके दिवस केलं. मालिश करायची, हे मालिशवाले बाबा येतात ना त्यांच्याकडे मालिश करून घ्यायची, तेवढा पुरतं राहायचं, पुन्हा तसंच पुन्हा व्हायचं. इतक्या दिवस तुम्ही ऑपरेशन का नाही केलं? इतके दिवस ऑपरेशन करायचं आणि थोडी भीती की करावं की नाही करावं, त्यावर मी थोडं टाळत होते. तेव्हा आम्हाला इथले 2-3 परंड्यातून इथून पासून लोक आले, म्हणले या डॉक्टरकडे जावा, साळुंखे डॉक्टरकडे चांगले आहेत, एकदा दाखवून बघा. म्हणून आम्ही त्यांच्या ओपिनियननी साळुंखे डॉक्टरकडे आले आणि त्यांच्याकडनं सगळं व्यवस्थित समजून घेतलं. पुन्हा आता ऑपरेशन झाल्यापासून तुम्हाला काय फरक जाणवतो? गुडघे दुखायचे कमी आले, आता मनाने उभे राहता येते, चालताना एवढं
दाब भरत नाही ना तर 2-3 ठिकाणी बसावं लागायचं. 10 फूट चालले की बसावं लागत होता. 10 फूट चालले की बसावं लागत होता. पिशवी धरून चालत नव्हती. पाय वापरता सरळ करता येते, उभे राहता येते. एकदम चांगले डॉक्टर आहेत, व्यवस्थित आहेत. आम्हाला बी व्यवस्थितपणा चांगलं वाटलं सगळं. आम्हाला बी आनंद वाटला. साळुंखे सरचा आम्हाला लई आनंद आहे. हे म्हणजे आमच्या मुलगासारखाच आहे. एक आमचा दुसरा जन्मच झाला असं वाटते. आमचा मुलगा झाला समोर, देवानेच पाठवलं.